वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील आंदोलनाबाबत खळबळजनक दावा केलाय। वर्षभरापूर्वी अंतरवालीत झालेल्या लाठीचार्ज वेळी पोलीस कारवाईनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेले होते, पण त्यांनी मनोज जरांगे पाटलांना तिथं आणून बसवलं असा आरोप भुजबळांनी केला। भुजबळ यांनी यात रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर आरोप केले असून शरद पवारांचंही नाव घेतलं आहे। अंतरवाली सराटी वर्षभरापूर्वी आंदोलनावेळी लाठीचार्जची घटना घडली होती। यानंतर हे आंदोलन राज्यभरात पेटलं। मनोज जरांगे पाटील यांनी तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरे केले। छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलं की अंतरवालीत पोलिसांच्या कारवाईनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते। रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला पुन्हा तिथं आणून बसवलं। जरांगे आल्यानंतर या दोघांनीही शरद पवारांना सुद्धा तिथं बोलावून घेतलं। दरम्यान शरद पवार यांचे नाव घेतले असले तरी शरद पवारांना तिथं काय घडलं याची कल्पना नव्हती असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की मनोज जरांगेंना तिथं पुन्हा आणून बसवल्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी शरद पवारांना तिथं बोलावलं, तेव्हा शरद पवार यांना तिथं मोठ्या प्रमाणात पोलिसांवरही दगडफेक झाली याची माहिती नव्हती असं भुजबळांनी म्हटलं। छगन भुजबळ यांच्या या दाव्यामुळे पुन्हा नवा वाद उफळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ